नमस्कार, मी किरण. पाठीमागं पाहिलं होतं आपण की भारतामधून जाणारे जे काही रेखावृत्त आहेत ते कोणकोणत्या राज्यामधून जातात त्याच्या आपण शॉर्ट ट्रिक्स पाहिली होती. आज आपण पाहणार आहोत की भारतामधून जे कर्कवृत्त आहे ते कोणकोणत्या राज्यामधून जाते. पाठीमागच्या वेळेस रेखावृत्त पाहिलं होतं, आज पाहणार आहोत आपण कर्कवृत्त. तर याच्यासाठी कोणती आपल्याकडे शॉर्ट ट्रिक्स आहे ती सांगतो मी आपल्याला. आता शॉर्ट ट्रिक्स आहे, पहिले आपल्याला हे माहिती पाहिजे की म्हणजे बेसिक माहिती असणं आवश्यक आहे की कोणकोणत्या राज्यांमधून कर्कवृत्त जात आहे. तर त्याच्यामध्ये राजस्थान आहे, मिझोरम आहे, छत्तीसगड आहे, झारखंड आहे, पश्चिम बंगाल आहे, गुजरात आहे, त्रिपुरा आहे, मध्य प्रदेश आहे. बरोबर आहे. आता ही आपल्याला माहिती असणं बेसिक आवश्यक आहे. आता याचा सिक्वेन्स लक्षात राहत नाही किंवा हे राज्यच लक्षात राहत नाहीत, तर त्यासाठी आपल्याकडे ट्रिक्स आहे. रामचा मित्र छान गुणी झालेला पाहिला. कसा पाहिला? छान गुणी झालेला पाहिला. रामचा मित्र छान गुणी झालेला पाहिला. आता याच्यामध्ये रामचा मित्र, रावरून राजस्थान लक्षात ठेवायचं, म वरून मध्य प्रदेश लक्षात ठेवायचं, मी वरून मिझोरम लक्षात ठेवायचं, त्र वरून त्रिपुरा लक्षात ठेवायचं, छान वरून छत्तीसगड लक्षात ठेवायचं, गुणीवरून गुजरात लक्षात ठेवायचं आणि झालेल्यावरून झारखंड लक्षात ठेवायचं आणि पाहिला म्हणून पश्चिम बंगाल लक्षात ठेवायचं. म्हणजेच काय, भारतामधून जाणारे जे काही कर्कवृत्त आहे ते कोणकोणत्या राज्यांमधून जाते, तर राजस्थान, मध्य प्रदेश, त्रिपुरा, मिझोरम, छत्तीसगड, गुजरात, झारखंड आणि पश्चिम बंगाल. तर कशी वाटली ट्रिक्स कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता.